अकोला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीत चाकू हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। अकोला शहरातील MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवनी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज रात्री सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली। या हल्ल्यात अभय उर्फ बंटी रवींद्र गवई वय वर्ष 24 यांचा जागीच मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अभय हा रात्री 11 वाजता जेवण करून घराबाहेर पडला होता। पंचशील किराणा दुकानाजवळ 3 ते 4 अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला। हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत अभय घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्यांच्या पोटावर व पाठीवर गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। माझं नाव आहे रवींद्र काशीराम गवई, शिवनी, डॉक्टर आंबेडकर चौक। माझा मुलगा माझ्यासोबत जेवण केल्यानंतर बाहेर गेला, तर पंचशील किराणाच्या बाजूने त्याच्यावर वार झाले आणि तो धावत माझ्या इंग्लिश साहेबाच्या गल्लीमध्ये आला, तर त्याच्या पाठीवर आणि पोटावर घाव निघाले। चाकूचे घाव होते, कायचे होते, आमच्या हात रक्ताने भरलेले होते। आता पोस्टमॉर्टम साठी टाकेल नाही। नाव अभिषेक रवींद्र गवई, ओळखीचे आहेत पण नाव माहित नाहीत। केली ना कंप्लेंट, माझा मुलगा आहे तिथं FIR कंप्लेंट केली। त्याचा निर्णय लागला नाही अजून, ते याचे थांबलेले आहे, सर्व स्थगित ठेवलेलं आहे काम पोलीस प्रशासनानं। त्याच्यावर काही अजून मार्गदर्शन दिलं नाही आम्हाला। जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तत्पर्यंत माझ्या मुलाचा मी अस्थिदेत उचलणार नाही। पोलीस प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना अटकपूर्व करा, सजा कडाकोर सजा द्या त्यांना। तुम्ही नसाल सजा देत तर मी देणार सजा त्यांना। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला LCB यांनी रेल्वे स्टेशनवरून 2 आरोपींना ताब्यात घेतले व उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व उर्वरित आरोपींना कधी अटक होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।